एकनिष्ठा फाउंडेशनतर्फे नगरपालिका खामगाव यांना निवेदन अर्ज दिलेला आहे। विशेष संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत एकनिष्ठा फाउंडेशनद्वारे आम्ही अर्ज केला। त्यामध्ये आमची अशी माहिती दिलेली आहे। या पत्राद्वारे आपल्यास कळविण्यात येते की आपल्या शहरातील अस्वच्छ वातावरण, दररोज नाल्यांची साफसफाई न होणे, साचलेले पाणी आणि कचऱ्यामुळे डेंग्यू, इन्फ्लुएन्झा, विषाणूजन्य ताप इत्यादी अनेक संसर्गजन्य आजार नागरिकांमध्ये पसरत आहे। अशा रोगांचा विशेषतः मुलांना संसर्ग होत आहे। आपणास विनंती की या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ताबडतोब योग्य उपक्रम सुरू करावे। नागरिकांची काळजी घेणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे। आम्ही आपणास विनंती करतो की आपण कृपया स्वच्छतेवर कामावर लक्ष केंद्रित करावे आणि संपूर्ण शहरात औषधांचा प्रसार, फवारणी खुल्या भागात, गल्लोगल्ली गटारांच्या ठिकाणी, शाळा व महाविद्यालय परिसर तसेच बाजारपेठे ठिकाणी सुरू करावे, जेणेकरून संसर्गजन्य रोग नियंत्रित करता येईल, अशी विनंती आम्ही या अर्जाद्वारे एकनिष्ठा फाउंडेशनमार्फत मुख्याधिकारी साहेब, नगर परिषद यांना केली आहे। आणि त्यांनी पण साहेबांनी म्हटलं की ह्यामुळे लवकर आम्ही स्वच्छताकडे लक्ष देऊ आणि खामगावचा स्वच्छ करू। याचनुसार एकनिष्ठा फाउंडेशनतर्फे आवाहन करण्यात येते की नागरिकांनी आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने स्वच्छतेवर लक्ष द्यावे आणि जिथं कुठं कचरा असा दिसला तो उठून त्याच्यात। खामगाववरून मुकेश हेलोळे, खामगाव यूट्यूब न्यूज चॅनल, खामगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य।